नमस्कार. आपण ऐकत आहात चैताली यमकर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 21. अरेबियन नाईट क्लबमधील तो पहिला दिवस संपवून गौरी आणि रागिनी जेव्हा घरी परतल्या तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. मुंबईचे रस्ते आता कुठे शांत झाले होते. टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर पडणाऱ्या गौरीच्या डोळ्यात थकवा होता, पण त्याहूनही जास्त एक अनामिक दडपण होतं. अण्णा शेट्टीने ज्या पद्धतीनं तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला होता तो स्पर्श तिला अजूनही अंगावर काटा आणत होता. घरी आल्यावर गौरीने तो आखूड ड्रेस बदलला आणि आपला साधा सुती ड्रेस घातला. आरशात स्वतःला पाहताना तिला वाटलं की तिचं अस्तित्व कुठंतरी हरवत चाललंय. तिने देवाऱ्यासमोर डोकं टेकवलं. देवा, आईला आणि सोन्याला सुखात ठेवण्यासाठी मी हे कष्ट करते. मला शक्ती दे. रागिनी हॉलमध्ये बसून विचार करत होती. गौरीच्या त्या निरागस ते खूप चांगले आहेत या वाक्याने रागिनीच्या काळजाचे तुकडे केले होते. तिला स्वतःचीच घृणा वाटत होती. तिने आजवर अनेक मुलींना या व्यवसायात ढकललं होतं, पण गौरी काहीतरी वेगळी होती. तिच्यात एक असं तेज होतं की ज्याला कलंकित करायला रागिनीचा हात धजावत नव्हता. गौरी, झोपली नाहीस अजून? रागिनीने तिच्या रूममध्ये डोकावत विचारलं. नाही ताई, झोपच येत नाहीये. अंगाला खूप वेदना होत आहेत आणि तो आवाज अजूनही कानात घुमतोय, गौरीनं हतबल होऊन सांगितलं. सुरुवातीला असंच होतं ग, पाय दुखणारच. इतका वेळ उभं राहण्याची सवय नाही ना तुला, पण हळूहळू सवय होईल. रागिनी तिच्याजवळ जाऊन बसली. तिने गौरीचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि हळूवार चेपायला सुरुवात केली. ताई, तू माझ्यासाठी इतकं का करतेस? मी तर तुला ओळखतही नव्हते नीट, पण तू मला आसरा दिलास, काम दिलं. तू खरंच खूप चांगली आहेस. गौरीनं प्रेमाने रागिनीचा हात धरला. रागिनीचे हात क्षणभर थांबले. तिला वाटलं ओरडून सांगावं, गौरी, मी चांगली नाही आहे, मी तुला वापरतेय. पण तिचे शब्द ओठातच विरले. तू माझी छोटी बहीण आहेस असं समज. आता झोप, उद्या पुन्हा लवकर उठायचे, तिने एक फिकट हसू देत म्हटलं. दुसऱ्या दिवशीपासून रागिनीच्या वागण्यात एक सुप्त बदल जाणू लागला. ती आता गौरीला फक्त कामासाठी तयार करत नव्हती, तर तिचं संरक्षण कसं करायचं हेही शिकवत होती. गौरी, हे बघ, पबमध्ये जेव्हा तू ड्रिंक सर्व करशील तेव्हा कुणाच्याही हाताला हात लागू देऊ नकोस. जर कोणी जास्त जवळ येण्याचा प्रयत्न केला तर सॉरी सर म्हणून तिथून तातडीनं बाजूला व्हायचं. आणि मुख्य म्हणजे अण्णा शेट्टीच्या केबिनमध्ये पुन्हा कधी एकटी जाऊ नकोस. काही काम असेल तर मला सांगत जा. रागिनीने तिला कडक सूचना दिल्या. पबमध्ये आता गौरीची आणि रागिनीची गट्टी जमली होती. ब्रेकच्या वेळी त्या दोघी एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत असत. रागिनी तिला मुंबईतील फॅशन, इथली भाषा आणि लोकांची मानसिकता समजावून सांगायची. गौरीला आता रागिनीमध्ये एक आई आणि मोठी बहीण दोन्ही दिसत होतं. अरेबियन नाईट क्लब. एके रात्री एक अशी घटना घडली की रागिनीबद्दल गौरीच्या मनात आत्मीयता निर्माण झाली. झालं असं की रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. अरेबियन नाईट क्लबमधली गर्दी अजूनही तशीच वाढत चालली होती. लाईट्स, म्युझिक, हशा, सगळं बाहेरून जितकं रंगीबिरंगी दिसत होतं तितकंच आतून कुठून तरी काळं होतं. गौरी अजूनही सवय करून घेत होती. ट्रे सांभाळत, हसत, थँक्यू म्हणत ती टेबलवर सर्व करत होती. पण तिच्या डोळ्यात अजूनही तोच संकोच, तीच भीती होती. ओय, इधर आ. टेबल नंबर 12वर 4 माणसं बसलेली होती. सगळे नशेत होते. त्यातल्या एकाने हात दाखवत गौरीला बोलावलं. ती शांतपणे गेली. सर, ऑर्डर, ती हळू आवाजात म्हणाली. ऑर्डर बाद में, पहिले तुम इधर बैठो, तो हसत म्हणाला आणि तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. सर प्लीज, मी फक्त सर्व करते. गौरी चटकन मागे सरकत बोलली. अरे, ॲटिट्यूड देखो इसका, दुसरा म्हणाला आणि क्षणात त्याने तिचा जोरात हात पकडला. एक ड्रिंक हमारे साथ पी ले, पैसा दूंगा. त्याने विक्षिप्त नजरेने तिच्याकडे पाहत एक डोळा मारत म्हटले. तसं गौरीचे डोळे भरून आले. सोड माझा हात, ती थरथरत म्हणाली. तिच्या आवाजातील भीती स्पष्ट होती, पण ते लोक हसत होते. इतक्यात एक खंबीर हात त्या माणसाच्या मनगटावर पडला. तो हात रागिनीचा होता. रागिनीने त्या माणसाचा हात इतक्या जोरात पिरगळला की तो वेदनेने विव्हळला. ए झवेरी, सोड हात तिचा. विसरलास वाटतं, हे अण्णा शेट्टीचं पब आहे आणि ही मुलगी माझ्या देखरेखखाली आहे. जर पुन्हा हिला हात लावलास तर तुझे हात धड राहणार नाहीत. बाउन्सर,
रागिणीचा तो रुद्र अवतार पाहून पबमधले इतर लोकही स्तब्ध झाले. बाउन्सर्सनेही त्या माणसाला उचलून बाहेर फेकलं. रागिणीने गौरीचा हात धरला आणि तिला ओढतच स्टाफरूममध्ये नेलं. तिथे पोचताच गौरीने रागिणीला गच्च मिठी मारली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा तो आक्रोश थांबता थांबत नव्हता. ताई, मला नाही करायचं हे काम. मला भीती वाटते. तो माणूस, तो किती घाणेरडा होता. मी कशाला आले इथे? मला माझ्या गावी जायचे, गौरी हुंदके देत बोलत होती. रागिणीला गौरीची ती अवस्था पाहून आतून खूप गिल्टी वाटू लागलं. तिने गौरीला एका खुर्चीवर बसवलं आणि स्वतः जमिनीवर तिच्यासमोर बसली. तिने गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. गौरी, शांत हो, रडू नकोस. मुंबई अशीच आहे ग. इथे तुला स्वतःचं रक्षण करायला शिकावं लागेल. पण आज तू खूप घाबरली आहेस. तुला थोडं रिलॅक्स होण्याची गरज आहे, रागिणी म्हणाली. चल आपण घरी जाऊ, म्हणत तिला तिने घरी आणले. घरी आल्यावर ही अजून गौरी रडतच होती आपल्या खोलीत. म्हणून रागिणीने फ्रीजमधून 2 बिअरच्या कॅन्स काढल्या. एक स्वतःसाठी उघडला आणि दुसरा गौरीसमोर धरला. नको ताई, मी हे कधीच घेतलं नाही. हे पाप आहे. गौरीने डोळे पुसत नकार दिला. पाप पुण्य हे सगळं मनाचं असतं गौरी. हे फक्त तुला शांत करण्यासाठी आहे. औषध म्हणून घे. तुला झोप लागेल आणि तुझं मन थोडं हलकं होईल. घे, माझ्यासाठी. रागिणीने आग्रह केला. गौरीने भीत तो कॅन हातात घेतला. पहिला घोट घेतला तेव्हा तो तिला कडवट लागलं, पण रागिणीच्या सांगण्यावरून तिने हळूहळू तो पूर्ण कॅन संपवला. काही वेळातच गौरीला डोकं जड झाल्यासारखं वाटू लागलं. तिच्या मनात साठलेलं दुःखाचं धरण फुटलं होतं. बिअरच्या नशेत तिचं भान हरपत चाललं होतं, पण तिची दुःख मात्र जिवंत झाली होती. ताई, तुला माहीत आहे का मी का पळाले तिथून? तिने आता नशेतच विचारलं. रागिणीनेही नशेतच का म्हणून विचारलं असता गौरी पुढे बोलायला लागली. माझं आयुष्य खूप सुंदर होतं. गावात शेत होते, आई होती, माझा सोन्या भाऊ होता. सगळं काही छान चालू होतं. पण अचानक मला मागच्या महिन्यात स्थळ आलं. म्हणजे त्या स्थळासाठी माझी आईच आग्रही जास्त होती. पण का याचं कारण मला माहीत नव्हते तेव्हा. जर त्या स्थळाला हो म्हटले असते तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. पण माझं स्वप्न ते कधी पूर्ण झालं असतं का गं? ती आता आपला भूतकाळ सांगताना रडवली झाली होती. मग का नाही होकार दिला? आणि काय स्वप्न होते? तिचं बोलणं ऐकून आता रागिणीला तिचा भूतकाळ जाणून घेण्याची उत्सुकता मनात दाटून आली. तशी ती बोलली. तसं खिन्न नजरेनं आता गौरीनं तिच्याकडे पाहिलं. रागिणी हळूहळू बदलत होती का? तिची ती 420 वाली इमेज आता गौरीच्या निरागसतेसमोर धुळीला मिळत होती का? तिला आता गौरीला अण्णा शेट्टीपासूनही वाचवायचं होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा लग्नानंतर होईल का प्रेम. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.